आणखीन एक सेमीफायनल आणि फायनल. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये असताना पाहायला मिळते. दोन्ही टीम आपला एक एक रिप्रेझेंटेटिव्ह यायला हवा. एक एक एक्स्ट्रा प्लेयर त्वरित येणं गरजेचं राहील. याकडेही आम्ही आपलं लक्ष वेधतोय. आशिकेश भोईर आणि स्वप्नील कांबळे आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये असताना पाहायला मिळते. भैरवनाथ विचुंबे टीम कडून आणि अगदी त्यांच्या विपक्ष खेळत असताना आई गावदेवी बेलवली या दोन संघांदरम्यानची लढत पाहायला मिळेल. खुल्या गटाच्या क्रिकेटमध्ये आपलं नशीब आजमावणारा आणि खुल्या गटाला एक चांगल्या रीतीचे क्रिकेट खेळण्यासाठी अगदी सुरुवातीपासूनच ज्या खेळाडूला आपण पाहिलं तर स्वप्नील कांबळेला मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. अगदीच काही दिवसांवरती विचुंबे नाईटची स्पर्धा देखील येत असताना पाहायला मिळेल. मैदानाच्या आतमध्ये आघाडीची जोडी येत असताना पाहायला मिळते. सामना चांगला पाहायला मिळेल यात मात्र शंका नाही आहे. फर्स्ट सेमीफायनल या स्पर्धेची दोस्ती चषक आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये असताना पाहायला मिळते. लक्ष वेधतो मी पुन्हा एकदा भैरवनाथ विचुंबे टीम कॅप्टन अँड संघमालक. पहिला चेंडू पडण्याच्या आधी आपला रिप्रेझेंटेटिव्ह यायला हवा. अन्यथा आयोजकांनी दिलेली ताकीद की आपल्याला पॅनलाइजला सामोरं जावं लागेल. आणि अगदी सुरुवातीलाच मी या गोष्टीची जाणीव करून दिली की विचुंबे एक उत्कृष्ट आयोजनासाठीही जाणलं जातं. मैदानाच्या आतमध्ये जिथे गोलंदाजी मार्कवरती पहिले षटक गोलंदाज दाखल होत असताना पाहायला मिळेल. एकंदरीत या स्पर्धेमध्ये धावा आल्या आहेत ते आपण एकंदरीत स्पर्धेचा विचार केला 3238 धावा या स्पर्धेमध्ये आल्या. 299हून अधिक षटक टाकण्यात आलेत. त्याच वेळेला 296 विकेट्स आल्या, 216 षटकार आले आणि 244 चौकार या स्पर्धेने पाहिलेत. पहिला बॉल फर्स्ट सेमीफायनल. पहिला चेंडू उजव्या सीच्या बाहेर दिशाहीन राहिला. गोलंदाजाला दंडित करण्यात येत आहे. तुकारामजी म्हात्रे साहेब यांच्याकडून प्रत्येक चौकारासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज आले. पहिला बॉल इथे अबांतर स्वरूपाने सुरुवात झाली या षटकाला. मैदानाच्या आतमध्ये जिथे पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा बॅटची आतली कट घेतली आहे. यष्टीरक्षकाचा भेद घेतो. डॉट बॉल आलाय. पहिले षटक गोलंदाजी मार्कवरती आपण प्रणित गायकरला पाहतोय. आशिकेश भोईर जिथे स्ट्रायकर एंडवरती पाहायला मिळतोय. स्वप्नील कांबळे नॉन स्ट्राईक एंडवरती उभा आहे. 4 षटकांची मॅच फर्स्ट सेमीफायनल मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना पाहायला मिळते. पुढचा बॉल यावेळेला डाऊन ग्राउंड खेळलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलाय. पर वेगाने चेंडूवरती येत असताना पाहायला मिळतोय. एकेने धाव प्राप्त होईल. एकेने अकाउंट ओपन केलंय ते आशिकेश भोईरने. या मॅचच्या दरम्यान आपण पाहिलं ना तर खऱ्या अर्थाने इम्पॉर्टंट राहिला नॉक तो अर्थात भारतीय संघाच्या रोहित शर्माचा 121 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. त्याने 69 चेंडू फेस केले होते. पुढचा बॉल हा बॉल ऑन साइडला केला. हवेमध्ये डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलाय. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. धावा इथे मिळत असताना पाहायला मिळते. त्या दोन दुहेरीचा प्रयत्न करण्यात वेगाने यशस्वी राहिले. सक्षम आहे हा खेळाडू. नेहमीच सिंगल्सला दुहेरीमध्ये कन्वर्ट करत असतो. संगमजी म्हात्रे साहेब यांच्याकडून 3 चेंडू 3 षटकार लगावले तर 2000 रुपयाचा कॅश प्राइज आहे आणि प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज. क्या बात आहे. पुढचा बॉल यावेळेला डी बॅकचा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर दणदणीत सणसणीत चपराक चेंडू सीमारेषेच्या बाहेर क्लासिकल अंदाजामध्ये षटकार. अफलातून बॅटिंग या इंटेंटनी खेळत असतो हा बॅटर. अर्थात मैदानाच्या आतमध्ये षटकार आलाय. संगमजी गरज साहेब यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 200 रुपये आहेत. 3 बॉलवरती 3 षटकार टोकले लगातारचे तर 2000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. षटकारानंतर संघाची धावसंख्या वधारतीये. 10 धावा धाव फलकावरती आहेत. वेळ जास्तीचा व्यतीत करू नका. फिल्डिंग करणारी टीम आला एक्स्ट्रा कव्हरला. अर्थात हे अभूतपूर्व क्षण असतात क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती. एक्स्ट्रा कव्हरला येणारा षटकार किंवा चौकार हा क्रिकेटचं मादक सौंदर्य नेहमीच दाखवत असतो. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल. पुढचा बॉल कमी गतीने दिशाहीन बॉल राहिला. दुविधा मनस्थितीमध्ये होता बॅटर. स्वप्नील इथे ड्रिल्स करून दाखवतो की या रीतीचा स्ट्रोक मी खेळू शकत होतो. हा चेंडू अवांतरने धाव फलकावरती धाव आहेत 11.
सुरुवातीच्या कालखंडामध्ये युके टायगर घाटकोपर या टीम साठी आपण खेळत असताना नेहमीच पाहायला मिळालं. या खेळाडूला उल्लाजी कामते अर्थात चिकन लेग पीस यांच्या मालकीची टीम, ज्या टीम मधून खुल्या गटाच्या क्रिकेटमध्ये नेहमीच पारंगत असायचा खेळाडू. एक चांगल्या रीतीचं क्रिकेट त्याच्या माध्यमातून नेहमीच पाहायला मिळालंय. अष्टपैलुत्व त्याने आपलं नेहमी सिद्ध केलंय. सध्याच्या घडीला बॅटने त्याची धाबा येत असताना पाहायला मिळत आहे. तो वैयक्तिक खेळतो 8 या धावसंख्येवर, संघाची धावसंख्या 11. पहिले षटक प्रगतीपथावरती असताना पुढचा बॉल घेऊन गोलंदाज प्रणित गायकर यावेळेला उजव्या यष्टीच्या बाहेर. दिशाहीन गोलंदाजी, कधी डाव्या यष्टीच्या बाहेर तर कधी उजव्या यष्टीच्या बाहेर. वारंवार येणाऱ्या अतिरिक्त धावा. संगमजी म्हात्रे साहेब यांच्याकडून आणखी एक चेंडू अवांतर स्वरूपाचा आला तर गोलंदाजालाही 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. पुढचा बॉल यावेळेला डाऊन ग्राउंड खेळला और द बॉलर हेड साइड स्क्रीनच्या अगदी समोर वेगाने खेळला हा स्ट्रोक. बॅकफूट पंच चांगल्या रीतीने खेळला. संघाला धाव इथे मिळत असताना पाहायला मिळते. ते पुन्हा एकदा एक संघाची धावसंख्या एकाने पुढे सरकेल. 13 हव्यात, 13 धावा धावफलकावरती इथे धावा बनवल्या गेल्यात. एकंदरीत सुपर ओव्हरची मॅच भारतीय संघ खेळतोय अफगाणिस्तानच्या अगेन्स्ट. 17 बनवायचे आहेत, इथे 13 बनल्यात. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. लोअर फुल टॉस आडव्या बॅटने क्रॉस बॅटे चेंडूला पाठवलं, मनगट वळवली. ऑन साइडला केलेला हा स्ट्रोक जमिनीला गुदगुल्या करत चौकार. शेवटपर्यंत वाट पाहिली, मनगट वळवली. लोअर फुल टॉस बॉल होता, केवळ दिशा दिली. मॅचची दशा बदलेल. धावा मिळतील त्या 4. संघाची धावसंख्या आहे या चौकाराच्या मदतीने 17 धावा धावफलकावरती आहेत. जिथे प्रत्येक चौकारासाठी आदरणीय तुकारामजी म्हात्रे साहेब यांच्याकडून देखील 100 रुपयाचं कॅश प्राइज होतं. संगमजी म्हात्रे साहेब यांच्याकडून प्रत्येक चौकाराला 200 रुपये आणि प्रत्येक षटकाराला देखील 200 रुपयाचा कॅश प्राइज असेल. चौकारांसाठी या पुढील येणाऱ्या चौकारांसाठी आणि षटकारांसाठी ऑलरेडी त्यांनी पोहोचवले पारितोषिक. राकेश म्हात्रे गोलंदाजी मार्कवरती 17 धावा पहिल्या षटकामध्ये आल्यात. पुढचा बॉल घेऊन गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होत असताना पाहायला मिळेल. क्रिकेटमध्ये आपण अनेक किस्से पाहिले की मोना ऐकले देखील, परंतु त्यापैकी एक हाफ ट्रॅकर. पहिला बॉल पुल केलाय, पॉवरफुल, ब्युटिफुल, वंडरफुल अँड सक्सेसफुल. आउट ऑफ द पार्क षटकार. पहिला बॉल वरती षटकार आलाय. या षटकाची सुरुवात षटकारानं होत असताना मैदानाच्या आतमध्ये धावफलकावरती धावा आहेत त्या सध्या दगडीला 23 रन्स ऑन दी बोर्ड. 23 धावा धावफलकावर. सामना मजेदार स्थितीमध्ये किंबहुना अगदी त्याच वेळेला ना क्रिकेटमध्ये आपण म्हणतो की लढायचं, नडायचं, घडायचं आणि मग जिंकायचं. इथे फिल्डिंग करणारी टीम आई गावदेवी बेलवली टीमला ही लढावही लागेल, नडावही लागेल, घडावही लागेल आणि मग जिंकावही. खोलात टाकलाय, डाऊन ग्राउंड, लॉंग ऑन ला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. पुढच्याच बॉलवरती संधी निर्माण केली. आकाशने एक चांगला झेल त्या ठिकाणी टिपला. राकेश म्हात्रेला मिळालंय घवघवीत यश. खेळाडू बाद होतोय स्वप्नील कांबळे.
धावफलकावरती धाबा सध्याच्या घडीला आपण पाहतोय जिथे 23 आहेत. दुसरं षटक प्रगती पथावरती आहे. भारत आणि अफगाणिस्तानची मॅच चालू आहे याच्या अपडेट्स मी देतोय, परंतु त्याच वेळेला रायगड आणि ठाण्याची मॅच चालू आहे. नजीमुल्ला ट्रॉफी मध्ये ती मॅच इम्पॉर्टंट आहे, परंतु हा सामना आहे तितकासा महत्वाचा आहे, कारण ही स्पर्धा मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची आणि अभिमानाची आहे. दोस्ती चषक 2024 आपण पाहतोय. फर्स्ट सेमी फायनल मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर येतोय. करण सुरते मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना तिसऱ्या क्रमांकावरती धावफलकावरती 23 आहेत. एक चांगल्या रीतीने स्टार्टअप मिळवून दिलाय. स्वप्नील कांबळेने खोला टाकलेला हा बॉल एक्स्ट्रा कव्हरला खेळले क्षेत्ररक्षक आहे. केवळ एकेरी धाव प्राप्त होत असताना आकाश त्या ठिकाणी पाहायला मिळाले. चांगला झेल लॉंग ऑनला टिपला होता. आकाश चोरगे आणि आकाश पवार असे दोन आकाशच्या संघामध्ये आहेत. अर्थात आई गावदेवी बेलवली टीम आवाज आपण ऐकतोय. अर्थात दिनेजी पाटील सरांचा या स्पर्धेच्या माध्यमातून खोला टाकलाय डाऊन द ग्राउंड. चेंडू अगदी बॉलरच्या डोक्यावरून खेळलेला हा स्ट्रोक. एकेरी धाव प्राप्त होत असताना सुंदर लेंथ आणि लाईन वरती गोलंदाजी करतोय. राकेश मात्रेची एक वेगळी शैली आहे. खोलामध्ये तो बॉल टाकण्यामध्ये यशस्वी राहिलाय. अगदी त्याच वेळेला त्याच्या गोलंदाजाची नाना रूपे पाहायला मिळाली. पहिल्या बॉलवरती षटकार आला जरूर, परंतु तदनंतर त्याने कमबॅक चांगल्या रीतीने केलं. क्रिकेटमध्ये आपण म्हणतो ना, कमबॅक इज बेटर दॅन इज सेटबॅक. पुढचा बॉल यावेळेला ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या हातून झेल निसटलाय. प्रयत्न काही अंशी अपुरे राहिले. हा फॉर्म पुल करत असताना धाव मिळते ती या पटक्यावरती एक. संघाची धावसंख्या एकाने पुढे. 26 धावा धावफलकावरती आहेत. 26 रन्स ऑन दी बोर्ड. क्रिकेट रसिक आजही आपल्याला तुडुंब गर्दी करत असताना पाहायला मिळतात. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळतोय. मॅच फार इम्पॉर्टंट. यावेळेला आडबा बाटणे चेंडूला पाठवला. दॅट इज अ मॅग्निफिसंट फॅन्टास्टिक अँड फॅब्युलस स्ट्रोक. षटकार. शेवटच्या बॉलवरती षटकार आला. संघाची धावसंख्या 6 ने बधारते जाऊन पोहोचते तब्बल 32 धावा धावफलकावरती आहेत. 32 रन्स ऑन दी बोर्ड. 32 धावा धावफलकावर. क्रिकेटचा खेळ पहिल्या षटकामध्ये धावा आल्या, त्या अर्थात 17. दुसऱ्या षटकामध्ये 15 आल्या. अर्थात गोलंदाजांनी मार खाल्लाय. धावा इथे रोखाव्या लागतील, विकेट मिळवाव्या लागतील. या मॅच मध्ये जिथे भैरवनाथ विचुंबे टीम जिथे अग्रस्थानी पाहायला मिळाले, डॉमिनेट केल्या प्रत्येक बॉलरला. धावांवरती जिथे स्वार होऊन फलंदाजी इथे केली असंच म्हणावं लागेल. किंबहुना ही खेळपट्टीवरती ज्या पद्धतीने बॉल साईड होतोय, कौतुकास्पद कामगिरी मी आयोजकांची यासाठी म्हणेन. फ्लड लाईट चांगल्या रीतीच्या आहेत. अगदी त्याच वेळेला या अंडर द फ्लड लाईट्स एक चांगल्या रीतीची खेळपट्टी, प्रशस्त असं क्रीडांगण, भव्य दिव्य असं व्यासपीठ, चहूबाजूला असणारी रेलिंग, या मैदानाचे सुशोभीकरण चांगल्या रीतीने करण्यात आलंय. प्रत्येक विकेटसाठी देखील 200 रुपयाचा कॅश प्राइज असेल संगमजी मात्रे साहेब यांच्या माध्यमातून. गोलंदाजी मार्कमध्ये गोलंदाज अजय पाटीलला आपण पाहतोय. एक उंचपुरा असा गोलंदाज राईट अंबर विकेटने पुन्हा एकदा सज्ज होत असताना पहिला बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक धाव तर निश्चितच मिळेल. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन वधारतात. ते तब्बल 33 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 30 प्रगती पथावरती आहे. 4 षटकांची मॅच. धावांची धाव मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. जद्दोजहद करावी लागेल या सामन्याच्या दरम्यान. आणखी एक चुरशीची मॅच थोड्या वेळापूर्वी संपली. एक ब्लाइंड स्ट्रोक राहिला. चेंडू पडल्यानंतर उसळी घेतली, बॅट आधी गेली, तदनंतर चेंडू कमी गतीने पाहायला मिळाला. यष्टीरक्षकाचा भेद घेत असताना यावेळेला स्ट्राईक एंडवरती असणारा बॅटर आघाडीला आलेला आशिकेश भोईरला आपण पाहतोय स्ट्रायकर एंडवरती. एक चौकार आणि एक षटकार त्याच्या बॅटमधून आलाय जरूर, परंतु इथून संघाला धावा हव्यात, त्याला धावा बनवाव्या लागतील. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेला देखील कमी गतीने टाकला. वैगून ओळखले आहेत. अगदी त्याच वेळेला फलंदाजाचे कमकुवत दुवे ओळखत असताना गोलंदाजी चांगल्या रीतीने करतोय अजय पाटील. लगातारचे 2 बॉल निर्धाव स्वरूपाचे आल्यात. कलात्मकता त्याच्याकडे ठासून भरली आहे. क्रिकेटमध्ये आवश्यक बाबी त्याच्याकडे ठासून भरलेल्या आहेत. त्याला
देवाचा वरदहस्त चांगला आहे, त्याची हाईट चांगली आहे, चांगल्या रीतीने चेंडू डिलिव्हर करू शकतो. पुढचा बॉल पुन्हा एकदा हा प्रकार, परंतु या वेळेला नटराज स्टाईलने चेंडूला पाठवलं सीमारेषेच्या बाहेर, ठोकलाय हा अविश्वसनीय अद्भुत आकर्षक षटकार. क्रिकेटचा खेळ पहा किती मजेदार आहे. भारतीय संघ 212चा पाठलाग अफगाणिस्तान करत होता, तिथे टाय झाली, सुपर ओव्हर देखील टाय झाली आहे. विश्वचषकामध्ये असा किस्सा घडला, सुपर ओव्हर देखील टाय झाली, चौकार जास्त लगावणाऱ्या टीमला विजेता देण्यात आला. हा बॉल हा फ्रॅकर, इथे संधी निर्माण झाली आहे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, वॉट कॅच. आणखीन एक खेळाडू, राकेशचं कौतुक करेन मी, वेगाने तो आला आणि एक चांगला झेल त्याने इथे टिपला. संघाला आवश्यकता होती विकेटची आणि इथे मिळून दिली आहे. गोलंदाज अजय पाटीलने चटका टोकणाऱ्या बॅटरला पुढच्याच बॉलवरती प्रत्युत्तर दिलं, विकेट मिळवली. भैरवनाथ विचुंबे टीमचा आणखीन एक खेळाडू बाद होत असताना 3000 रुपयाचं कॅश प्राइज आलाय. त्या अर्थात संगमजी म्हात्रे साहेब यांच्या माध्यमातून प्रत्येक विकेटसाठी, अर्थात या षटकातील विकेटसाठी 200 रुपये, या आधीच्या षटकारांसाठी 200 रुपये आणि प्रत्येक चौकारासाठी 200 रुपयाचा असं कॅश प्राइज आलाय. तुकारामजी म्हात्रे साहेब यांच्याकडून प्रत्येक चौकारासाठी 500 रुपये 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे, तेही आमच्यापर्यंत पोहोचलाय. एकंदरीत चौकारांचा विचार केला तर या मॅच मध्ये एकंदरीत केवळ एक चौकार आलाय. षटकार अद्याप आपण पाहिले तर 4 पाहायला मिळाले आहेत, विकेट 1 आली आहे. लगातारचे 3 षटकार टोकणाऱ्या बॅटरला दिले जातील 2000 रुपये. अजय पाटील पुढचा बॉल घेऊन गोलंदाजी मार्कवरती. अविनाश पाटील नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले पाहायला मिळतात. क्रिकेटचा खेळ मजेदार क्षण, कधी पारडं फलंदाजी करणाऱ्या टीम कडून, कधी पारडं गोलंदाजी करणाऱ्या टीम कडून झुकत असताना पाहायला मिळतं आणि क्षणाक्षणाला क्रिकेटच्या खेळामध्ये रंजकता भरी येत असताना पाहायला मिळते. पुढचा बॉल कोला टाकला, डाऊन द ग्राउंड केला, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे, त्याच्याकडून झाली आहे चुकी, धाव मिळतील त्याच्या, चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार, चौकार. चौकार आला, षटक संपुष्टात आलं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत त्या सध्याच्या घडीला जाऊन पोहोचतात. तब्बल 43 धावा धावफलकावरती आहेत. 43 रन्स ऑन दी बोर्ड. सरासरी एकंदरीत चांगल्या रीतीने गाठली आहे. अगदी 0 जिथे डॉट बॉलचे पर्सेंटेज केवळ नाममात्र पाहायला मिळाले, कारण धावा येत असताना पाहायला मिळाल्यात. एकंदरीत 4 बॉल वगळले ना किंवा त्याच वेळेला 2 खेळाडू बादही झालेत. एकंदरीत 1 षटक हे निर्धाव स्वरूपाचं आलं. सामना चांगल्या रीतीने पाहायला मिळणार यात मात्र शंका नाही आहे. फर्स्ट सेमीफायनल दोस्ती चषक 2024 ची आपण पाहतोय. दर्जेदार क्रिकेटची ही पर्वणी आदरणीय श्री धीरजी ओळेकर साहेब, आदरणीय श्री निलेशजी खारकर साहेब यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेला, त्यांच्या मैत्रीची वाहवा करणारी ही स्पर्धा दोस्ती चषक आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल गोलंदाज सज्ज होईल. षटक क्रमांक अंतिम आणि शेवटचं अभिषेक चोरगेला आपण गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना पाहायला मिळेल. धावा रोखणं गरजेचं राहणार आहे. धावांचा ओघ वाढत चाललाय. रजनी क्रिकेटकडे ज्या वेळेला आपला कल येतो ना, त्यावेळेला हवेमध्ये येणारी नमी, गारवा याच्याकडे आवर्जून पाहावं लागतं, आवर्जून पाहावं लागतात या बाबी. हाफ ट्रॅकर उजव्या एसीच्या बाहेर गोलंदाजाला दंडित करण्यात येईल. दिशाहीन गोलंदाजी. अवांतरने या षटकाची सुरुवात झाली आहे. धावफलकावरती धावा आहेत त्या 44. अतिरिक्त धावांचा जो भडीमार आहे तो रोखावा लागेल. एकंदरीत 4 अवांतर स्वरूपामधून धावा आल्या. फाईट 4 हाताळल्यात गोलंदाजी करणारी टीम, अर्थात आई गावदेवी बेलवली.
हाफ ट्रॅकर पुन्हा एकदा पाहायला मिळाला. बॅकफूट वरती आले, बॉडीला रोल केलं, रिफ्लेक्शन चांगले होते. ठाऊक होतं, अँटिसिपेट करत होते की ठाऊक होतं हा बॉल हाफ ट्रॅकर येईल, परंतु त्याला चांगल्या रीतीने बॅटवरती घेऊ शकलेले नाही आहेत. आणखीन एक डॉट बॉल. निर्धाव चेंडू येत असताना पाहायला मिळतोय. शेवटच्या षटकामधील निर्धाव चेंडू हे मॅच मध्ये कमबॅक करून देतील आई गावदेवी बेलवली टीमला देखील. पुढचा बॉल. यावेळेला बॅटची लिडिंग आहे. शॉर्ट पॉइंट लेगचा क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय आणि दुसऱ्याच्या हाती झेल इथे टिपला गेलाय. खेळाडू होईल आणखीन एक बाद. काही फनी मुवमेंट्स पाहायला मिळाल्या. एका क्षेत्ररक्षकाच्या हातून झेल निसटला, दुसऱ्याने तो टिपला, खेळाडू बाद झाला. तो एकंदरीत तिसरा, संघाला तिसरा धक्का. बॅटिंग करणारी टीम भैरवनाथ विचुंबे. फर्स्ट सेमीफायनल आपण पाहतोय. आणखीन एक बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळेल. 5व्या क्रमांकावरती शैलेश भोईर बॅटिंग साठी येत असताना पाहायला मिळतोय. हा सहज साधा सोपा झेल होता, तो दुसऱ्याने लगेच टिपला. बुडत्याला काडीचा आधार आणि त्याच स्वरूपाचं काहीतरी मैदानाच्या आतमध्ये घडत असताना पाहायला मिळालं. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल. अर्थात अभिषेक चोरगेला आपण पाहतोय. अवांतर बॉलने सुरुवात केली, परंतु तदनंतर चांगल्या रीतीने कामकाज पाहायला मिळालंय. संघाची धावसंख्या धाव फलकावरती सध्याच्या घडीला स्थिरावलेली पाहायला मिळते. ती अर्थात 44 धाव फलकावरती आहेत. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. राईट मोर्द विकेटने. यावेळेला हाफ ट्रॅकर होता, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला, वेगाने टाकला हा बॉल, डॉमिनेट केलं बॅटरला. अशा रीतीची गोलंदाजी व्हायला हवी. गोलंदाजाची जी काही बॉडी लँग्वेज किंवा देहबोली एक चांगल्या रीतीची असायला हवी. कारण आपण पहिल्यांदा स्वाभाविकपणे जलद गतीच्या गोलंदाजांची अशा रीतीची देहबोली पाहायला मिळते. लोअर फुलटोत होता, ऑन साइडला टर्न केला, मिड विकेटचा क्षेत्ररक्षक येतोय. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या वधारेल. धावफलकावरती धावा जाऊन पोहोचतायत ते 45 धावा धावफलकावरती आहेत. 45 धावा धावफलकावरती. अविश्वसनीय अशा मॅचेस क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती पाहायला मिळत आहेत. त्यापैकी एक मैदानाच्या आतमध्ये निश्चितच आपण म्हणू शकतो याची गिनती होईल. सेमीफायनल नंबर 1. अगदी त्याच वेळेला भारत आणि अफगाणिस्तानची मॅच देखील अविश्वसनीय आपण म्हणू शकतो. सामना बरोबरीत येतो काय, तदनंतर सुपर ओव्हर बरोबरीत येते काय. पुढचा बॉल. हाफ ट्रॅकर कमी गतीने टाकला, त्याला पाठवला, लपेटला, चेंडूला सीमारेषेच्या बाहेर धाडलाय. ना होतं लेंथ वरती कंट्रोल, ना होतं लाईन वरती नियंत्रण. हे होतं फक्त फलंदाजाला आमंत्रण. स्वीकारलं, धाडला, चौकार. एकूण 50 धावा धावफलकावरती आहेत. 49 रन्स ऑन दी बोर्ड. 49 धावा धावफलकावर. धावांसाठी चालू असणारी धावांसाठी चालू असणारी जद्दोजहद. काही चेंडूंचे खेळ येणं अजूनही शेष. अर्थात पूर्वार्धामधील केवळ एका बॉलचा खेळ शेष असेल. या षटकामध्ये धावा आल्यात ते केवळ 6. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज अभिषेक चोरगे पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल. शेवटचा बॉल. पूर्वार्धातील वेगाने यष्टिरक्षकाचा वेध घेतोय. चिकी सिंगल घेण्याचा प्रयत्न करण्यात आलाय आणि इथे डीआरएस इथे घेण्यात आलाय. डीआरएस घेण्यात आलाय. या तिसऱ्या पंचाने रेफर करण्यात आलाय. डीआरएस निर्णय काय येईल या शेवटच्या बॉलवरती आमचे तिसरे अंपायर. चला आम्ही आपलं लक्ष वेधू. इदामन भोसले मैदानाच्या आतमध्ये पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. अमोलजी काळे या तिसरे पंच आपल्यासोबत जुळत असताना पाहायला मिळतील. डीआरएस निर्णय प्रलंबित आहे. सुपर ओव्हरच्या मॅच मध्ये देखील डीआरएस घेण्यात आलाय. चुरशीच्या लढती पाहायला मिळतात. कॉट बिहाइंड साठी हा डीआरएस आहे. ती देखील मॅच इम्पॉर्टंट आहे. भारत आणि अफगाणिस्तान 212. रोहित शर्माच्या पाडला लागून ज्यावेळेला चौकार गेला ना, त्यावेळेला रोहित शर्माने एक मजेदार किस्सा म्हटला की आधीच 2-0 झालेत माझ्या नावावरती वीरेंद्र शर्माला, आणि हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये असेल तो बाद. अर्थात शेवटच्या बॉलवरती धाव मिळणार नाहीये. शेवटचा बॉल आलाय तो निर्धाव स्वरूपाचा. बनल्या त्या
49-50 धाबांचं असेल लक्ष. या आपण वळूयात उत्तरार्धामध्ये काय घडतं काय बिघडतं आवाजामध्ये करूयात बदल. आवाज असेल या स्पर्धेच्या माध्यमातून अर्थात दीपकजी पाटील सरांचा. त्याआधी पुन्हा एकदा मी लक्ष वेधेन संगमजी म्हात्रे साहेब यांच्या माध्यमातून प्रत्येक चौकार आणि षटकारासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज आणि प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज होतं. तुकारामजी म्हात्रे साहेब यांच्या माध्यमातून चौकारासाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज होतं. चौकार आले ते एकंदरीत 3. थँक्यू. हॅलो. चला जाऊया मॅचच्या दिशेनं. 50 रन्स टू विन. 50 धावा करायच्या त्या मॅच मध्ये गावदेवी बेलवली टीमला. भैरवनाथ विचुंबे संघानं फर्स्ट बॅटिंग करत असताना अशिकेश 18, स्वप्नील 15 दोघांचं चांगलं योगदान. त्यानंतर कॅप्टन अविनाश पाटीलच्या 8 महत्वाच्या धावा आणि 49 धावा मात्र उभ्या केल्यात. 49 रन्स फर्स्ट इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळाले आणि 50 धावांचं टार्गेट मात्र सेटअप करण्यात आलंय. चला सलामीची जोडी पाठवा. ओपनिंग पेअर मैदानामध्ये जाऊ द्या. चला स्पीड अप करा थोडं. विचुंबे टीम साठी प्रत्येक विकेटला 200 रुपयांचं पारितोषिक असेल. तुकाराम म्हात्रे विचुंबे यांच्याकडून एव्हरी विकेट आणि विकेट हॅट्रिकला 500 रुपये. तर अजय पाटील आणि राकेश म्हात्रे ओपनिंग पेअर तुम्हाला पाहायला मिळेल गावदेवी बेलवली संघाकडून. आणि पहिलं षटक घेऊन फर्स्ट ओव्हर भैरवनाथ विचुंबे टीम कडून स्वप्नील कांबळे. चला जर्मन खारकोपर आणि शिवशक्ती धाकटी जुई दोन टीमचे कॅप्टन आपण या. खारकोपर आणि धाकटी जुई. चला शिवशक्ती धाकटी जुई टीमचे कॅप्टन आपण या टॉस साठी. धाकटी जुई टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. खारकोपर टीमचे कॅप्टन याकडे उपस्थित आहेत. यस ग्रीन सिग्नल. फर्स्ट सेमीफायनल तुम्हाला पाहायला मिळते या स्पर्धेची. दोस्ती चषक 2024 भव्य दिव्य आयोजन. सन्मान्य निलेश शेडकारकर साहेब, धीरजी ओळेकर साहेबांची ही स्पर्धा. गणेश कृपा क्रिकेट संघ, शैलस्मृती 11 तरघर, निळकंठेश्वर क्रिकेट क्लब उलवे आणि रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ.
त्यांच्या संयुक्त विद्यमानानं सुरू असणारी स्पर्धा. 50 धावांचं टार्गेट आहे. राकेशनं पहिलाच बॉल स्टिअर केला होता सिंगल. एकेरी धावेनं मात्र खातं उघडलं जाते. रात्रीमध्ये थोडा घाम गाळावा लागेल गावदेवी बेलोली संघाला असंच दिसते, कारण 50 धावांचं टार्गेट आहे 24 बॉल मध्ये 50 रन्स. चला स्वप्नील कांबळे तयार होते गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा सज्ज. राईट आर्म ओव्हर द विकेट. नेक्स्ट बॉल अजय साठी. अजय क्रॉस बॅटेड. यावेळेस मात्र फटका. बडी विकेट बाउंड्री लाईनच्या वरतून खेचलाय. दणदणीत षटकार. षटकारानं मात्र अकाउंट ओपन केले ते अजय पाटील. या 6 टीमची टोटल जाऊन पोहोचेल ती 7 या आकड्यावर. 7 ऑन बोर्ड. 5 संघ या स्पर्धेमध्ये मात्र क्वालिफाय झाले होते. आरसीसी पेठ, गावदेवी बेलवली, भैरवनाथ विचुंबे, शिवशक्ती धाकटी जुई आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर खारकोपर, चर्मान खारकोपर हा संघ क्वालिफाय झाले होते. सगळे बक्षीस प्राप्त झालेत, परंतु इथून मात्र चॅम्पियन संघ कोणत्या होणार याकडे लक्ष लागलंय. लोवा फुल टॉस बॉल. व्हाट अ शॉट. एक्सलंट ड्राइव्ह थ्रू द कव्हर्स. एक्स्ट्रा कव्हरला बॉल. सीमा रेषा पार. 4 धावांकरता क्रॅकिंग कव्हर ड्राइव्ह. अजय पाटीलचा एक सुंदर फटका पाहायला मिळतोय. धाव संख्या 11 या आकड्यावर. इलेवन ऑन बोर्ड. ओ लॉफ्टेड ड्राइव्ह. व्हाट अ शॉट. काय लिफ्ट केलं या बॉलला. भिरकावून दिलाय. लॉंग ऑन बॉडी लाईनच्या वरतून अजय पाटीलचा धमाका षटकार. षटकार, चौकार, षटकार. स्वप्नील कांबळेवर मात्र हल्ला चढवण्यात आलाय. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल ती 17 या आकड्यावर. 17 ऑन बोर्ड. काय दमदार सुरुवात करण्यात आली. गावदेवी बेलवली टीमचा विस्फोटक सलामीवीर अजय. आखू टप्प्याचा बॉल हुक केलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं चेंडू जाईल सीमा पार. पुन्हा एकदा चौकार. 50 धावांचा पाठलाग करायचा आहे, परंतु ज्या पद्धतीनं स्वप्नील कांबळेच्या पहिल्याच ओव्हरमध्ये मात्र 6-4 आपल्याला पाहायला मिळालेत. आणि अक्षरशः इथे मात्र पहिल्याच ओव्हरमध्ये सांगितले गावदेवी बेलोली संघानं का या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी मात्र आम्ही कंबर कसले. 21 धावा धाव फलकावर. 21 रन्स ऑन बोर्ड. स्वप्नील कांबळे आता मात्र थोडासा संभ्रमामध्ये असेल. अजय पाटीलला रोखायचं कसं, परंतु त्यानं मात्र रुद्र अवतार धारण केलंय. आखू टप्प्याचा बॉल. हुकचा फटका. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या वरतून उडवलाय. अक्षरशः पिसं काढले स्वप्नील कांबळेची. 3 षटकार, 2 चौकार, 1 सिंगल आणि तब्बल 27 धावा. पहिल्याच ओव्हरमध्ये मात्र सपाटून मार खावा लागलाय. तो स्वप्नील कांबळे सारख्या दर्जेदार गोलंदाजावर मात्र हल्ला चढवलाय अजय पाटीलनं. 6-4. पहिल्याच ओव्हरमध्ये मात्र इरादे स्पष्ट केलेत अजय पाटील. काय आक्रमकता आहे आज मात्र उलबे नोड मध्ये. आपल्या बॅटचे अनोखे आविष्कार मात्र तो दाखवतोय. बेलोली संघ इथे थोडासा वरचढ आता मात्र बॅटाला लागलाय, कारण पहिल्याच ओव्हरमध्ये 27. चला थोडं स्पीडअप करा आणि दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित राहा. धाकटी जुई संघ. टॉस केला जाईल प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये, ज्या ठिकाणी चर्मन खारकोपर आणि त्यांच्या विरोधामध्ये शिवशक्ती धाकटी जुई
आणि या सामन्याचा नाणेफेकीचा कौल मात्र संपन्न केला जाईल प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. अविनाश पाटील गोलंदाजीसाठी आलाय. कट केला यावेळेस मात्र चांगला स्टॉप त्या ठिकाणी फ्लाइंग स्लीप कडे सिंगल जरूर मिळेल. एकेरी धावेनं होईल धावसंख्येमध्ये बदलाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 28-28 धावा. टॉस जिंकलाय तो धाकटीजुई संघानं. मॅच संपल्या आपल्या निर्णयाची अंमलबजावणी करायची आहे. थोडा कंट्रोल करावा लागेल. मागचा एक सामना तुम्ही पाहिला असेल धाकटीजुई विरुद्ध धाकटीजुई अशाच धावा मात्र पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या, परंतु त्यानंतर मात्र धावसंख्येचं यशस्वी संरक्षण करण्यात आलं होतं. त्यामुळे या मैदानावर काहीही घडू शकतं याची प्रचिती मात्र आले. गोलंदाज कॅप्टन अविनाश पाटील राऊंड सम्सना गुडघा टेकून मारलाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या वरतून खेचलाय. अनस्टॉपेबल अजय पाटीलच्या बॅट मधून आणखीन एक बहारदार स्ट्रोक षटकार. आज काय एनर्जी दाखवले मात्र या खेळाडून मैदानाच्या आतमध्ये. अजय पाटीलची विस्फोटकता यापूर्वी नाही पाहिली. 6-4 6-4 6-6 षटकार आणि चौकाराचीच भाषा मात्र तो मैदानामध्ये बोलतोय. कदाचित शाळेमध्ये असताना फक्त 4 आणि 6चाच पाडा त्याला येत असावा. 1-1 दुर्की 2 हे पाडे त्यांनी कधी पाठच नसतील केले. ज्या पद्धतीने मात्र त्याची बॅटिंग सुरू आहे मैदानामध्ये. आक्रमक रौद्र रूप धारण केलंय. फुल टॉस बॉल तोही ठोकलाय. सरळ निलेश षटकारकर यांच्या बॅनरवर जाऊन चेंडू पडलाय. आणखीन एक षटकार. पन्नास धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत जाऊन पोहोचलाय हा संघ तब्बल 40 वर. ऍडव्होकेट जयजी घरत तुमचे जगाभाई सहर्ष स्वागत आपलं. 40 धावा धाव फलकावर. अजून एक षटकार आला तर पारितोषिक होतं, परंतु इथे मात्र मिसगुड झाला फटका आणि अजय पाटीलचा फडफडणारा दिवा विझवला अखेरीस. परंतु मॅच आणून दिले त्यानं गावदेवी बेलवली संघाला. काय दर्जेदार फटकेबाजी मात्र केले आणि क्लीन हिट्स त्याच्या बॅट मधून पाहायला मिळालेत. आक्रमक स्ट्रोक 5 षटकार 2 चौकार 8 बॉल मध्ये 38 धावांचा विस्फोटक खेळ मात्र साकारलाय सलामीला जात असताना अजय पाटील या फलंदाजानं. आणि सामना मात्र बेलवली संघाच्या बाजूने झुकवलाय. धाव फलकावर धाबा लागल्यात त्या 1 गडी बाद 40 धावा. अवाक झालेत विचुंबेकर सुद्धा. हा रौद्र रूप धारण केलं होतं त्यानं आणि त्याचा हा रुद्रावतार मात्र विचुंबे टीमच्या समर्थकांना सुद्धा घायाळ करणारा ठरलाय. सुपर बॅटिंग. बादचा रिझल्टच मात्र पालटून ठेवलाय. इथून थोडंसं कमबॅक करणं सुद्धा जड चाललंय आता मात्र, परंतु विकेट मिळाले. ब्रेक थ्रू मात्र मिळवलाय. वादळ मात्र शमवलंय ते कॅप्टन अविनाश पाटीलला. इथून पाहूया विचुंबे संघ मात्र कशा पद्धतीने कमबॅक करतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आकाश पवार 3ऱ्या स्थानावर. अविनाश पाटील यावेळेचा हा फटका वाडिश लॉंग ऑन कडे जात असताना क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. कॅप्टन अविनाशला मात्र मिळेल दुसरी सफलता. आकाश पवार आल्या पावली माघारी. 0वर होतोय बाद. दुसरा हादरा गावदेवी 11 बेलवली टीमला. धावसंख्या 40 असताना पहिल्या ओव्हरमध्ये 27, दुसऱ्या ओव्हरमध्ये 13, तब्बल 40 धावा मात्र आल्या पहिल्या 2 ओव्हर्स मध्ये. आणि आता मात्र गरज असेल ती फक्त 10 धावांची उरलेल्या 12 बॉल मध्ये. सामना खुला केलाय. धाकटीजुई संघ आपला निर्णय काय आमच्यापर्यंत कळवा.
क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. स्क्वॉड आपण रेडी राहा. मॅच संपेल तसा लगेच तुम्हाला मैदानाचा ताबा घ्यायचा. एका बाजूनं खेळाडू बाहेर येण्याची वाट पाहू नका. तुम्हाला एका बाजूनं मैदानामध्ये जायचंय. चला दाखलीची संघ एकत्रित व्हा लवकर. जगदीश भिंगारकर यावेळेस गोलंदाजीसाठी इथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न झालाय, परंतु एक क्विक सिंगल कशीबशी कंप्लीट करण्यात आले. एकेरी धाव संख्या एकीने पुढे जाईल. 41 एक्सपिरियन्स आहे पिचुंबे संघाचे गोलंदाज जगदीश भिंगारकर यांच्याकडे. मोठा अनुभव आहे, प्रदीर्घ असा अनुभव. गेले कित्येक वर्ष सातत्याने आपण भैरवनाथ विचुंबे संघाकडून खेळताना आपण पाहतो. इथे त्याच अनुभवाची मात्र जास्त गरज आहे. 41 धावा. क्रॉस बॅट खेळण्याचा प्रयत्न अगदी समोर क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आला होता. एक रन त्या ठिकाणी मिळते. सिंगल रन होईल. धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना 42-42 वर हळूहळू विजयाकडे मात्र मार्गक्रमण करतोय तो गावदेवी 11 बेलवली संघ. भैरवनाथ विचुंबे संघानं पहिल्यांदा बॅटिंग करत असताना फार चांगल्या धावा केल्या, परंतु अजय पाटीलचा झंझावात आणि त्या वादळामध्ये अक्षरशः पाला पाचोळ्यासारखा उडून गेला विचुंबे संघ. इथे पहा इनसाइड एज लागली होती. बॉल पाठीमागे चालाय. लॉंग स्टॉप. क्षेत्ररक्षक धावतात. साइड स्क्रीनच्या समोर मात्र चेंडूची फील्ड केली जाते. दुसरी रन कंप्लीट होते. तिसऱ्यासाठी प्रयत्न चालवले होते ऋषिकेशनं, परंतु त्याला थांबवले राकेशनं. 2 धावा तर जरूर मिळतील. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 44 धावा धाव फलकावर. 6 धावांची गरज आहे. टीम धाकटी जुई. आपण मात्र रेडी राहा. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय मात्र घेतलाय धाकटी संघ. जशी मॅच संपेल तुम्हाला लगेच मैदानामध्ये उतरायचं आहे. खारकोपर टीम तुम्हाला करायची आहे बॅटिंग. ओ स्क्वार कट. अप्रतिम फटका, परंतु डीप पॉइंटला मात्र शेल टीपला जातोय. फलंदाज होईल बाद. तिसरा हादरा गावदेवी बेलवली टीमला. धावा करायच्या त्या मॅच मध्ये फक्त 6. यस अंपायर. टाइम स्प्रे. चला रेली स्प्रेची मागणी केली. चला रिलीज स्प्रेची मागणी केली. संयोजकांना विनंती आहे. चला आल्यानंतर आम्ही प्रोव्हाइड करू. प्रतीश पाटील आपण कुठे असाल तर या. योगेश मात्रे. जगदीश भिंगारकर आपल्या अनुभवाचा मात्र फायदा घेत असताना आतापर्यंत थांबवलं यावर मध्ये. हे षटक मात्र स्वप्नील कांबळेचं महागडं पडलं नसतं तर नक्कीच एक मॅच मध्ये चुरस निर्माण झाली असती. 6 धावांची गरज आहे, परंतु अजय पाटीलचा झंझावात मात्र पाहायला मिळाला. अजूनही मॅच मध्ये मात्र नक्कीच काहीतरी बनवू शकते जर जगदीश भिंगारकरने 2 चेंडू जर चांगले टाकले. राऊंड स्टंप्स नाडवा बॅट न टोलवलंय बॉल. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या वरतून मॅच फिनिश. सामना जिंकलाय गावदेवी बेलवली संघानं. हार्दिक हार्दिक अभिनंदन टीम बेलवली. दोस्ती चषकाच्या फायनल मध्ये दाखल होतोय गावदेवी बेलवली संघ. अभिनंदन. चला धाकटी जुई संघ मैदानामध्ये उतरा प्लीज.
खेळाडू बाहेर येण्याची वाट पाहू नका. चला लगेच मैदानाचा ताबा घ्या. चला लाईनअप करा लगेच. आणि सामन्याचा मॅन ऑफ द मॅच 8 बॉल मध्ये 38 धावा ठोकणारा अजय पाटील ठरलाय सामनावीर. गोलंदाजी करत असताना सुद्धा एक महत्वपूर्ण विकेट त्याने मिळवली. तरी ते मात्र आकाश घरत यांचा सन्मान केला जाईल. तर मी दाक्टुजी संघाचे आकाश घरत अतिशय उत्तम व्यक्तिमत्व शैलेशदादा भगत यांना विनंती करेन की आपल्या शुभ असते ते मात्र सन्मान करायचा आहे. आणि प्रतीश पाटील आपण स्टेजवर या. धन्यवाद. चला तर मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी मात्र दिली जाईल शैलेशदादा भगत यांच्या शुभ असते. वन मॅन आर्मी सारखा लढला आणि अक्षरशः उत्तम फलंदाजी करत सगळ्यांना लढला अजय पाटील. अभिनंदन अजय, वेल प्लेड. चौकाराला पारितोषिक लावलं होतं. चौकाराला अशिकेश भोईरने 1 चौकार मारलाय, अविनाश पाटीलने 2 चौकार मारलाय. हे पारितोषिक घेऊन जा. तुकाराम मात्रे यांच्या शुभ हस्ते आपण देऊया हे पारितोषिक. त्यांनीच हे पारितोषिक लावलंय.